दादा नमस्कार. नमस्कार. पूर्ण नाव सांगा. कमलाकर जगन्नाथ पाटील, राहणार सिनावल, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. जळगाव. बरं कमलाकर दादा, ही जी हळद आहे किती एकर हळद पेरली आपण आता इथे? 4 एकर. 4 एकर हळद इथे लावलेली ही. बरं, तर आणि या हळदीला आपलं यावर्षी एलबी ॲग्रोन बाय फर्टिलायझर कंपनीचं ट्रीटमेंट चालू आहे आपलं. चालू आहे. बरं, तर तुम्ही याच्यासोबत अगोदर कधी आपले औषधं वापरलेले होते का? म्हणजे आधी मक्याला वापरला, बागाला वापरला. बरं, मक्याला आणि कधी 100% चांगले आहे. 100% रिझल्ट चांगले होते. बागाची काय कंडिशन होती मागच्या वर्षी तुमची? आहे गेली पण आपल्या फवारे आहे ना, हां, पूर्णतः हातात आला हवा. 100%. 100% हातात आला. व्हेरी गुड. वादा चांगला आला त्याला. वादा मस्त लंबा वादा होता. तुम्ही सांगायचे तुम्ही म्हटल्यापेक्षा तुमच्या सोबतचे मित्र आणि गावातले लोक पण म्हणायचे बाग हातातून गेला. हो. बरोबर आहे ना? हो. आणि त्याच्यानंतर आपण त्याला चालू केलं, हां. रिझल्ट आले जोरदार. रिझल्ट जोरदार आला, माल बी जोरदार घाटाला. व्हेरी गुड. वादा शायनिंग सगळं क्वालिटी मस्त होती. मस्त माल आहे. व्हेरी गुड. त्याला रिझल्ट चांगले होते म्हणून यावर्षी तुम्ही आता हळदीला ट्रीटमेंट घेतलं. ट्रीटमेंट केली. हळदीला काय वाटते क्वालिटी? हळदीची मस्त क्वालिटी आता. जबरदस्त. जबरदस्त आले आता. बरं, आता आपलं किती वेळेला सोडून झालं किंवा फवारणी झाली आता याला? त्याला आपण 3 वेळाला 4 वेळा फवारणी केली. आपले हे टाकले 2 वेळा फवारणी केली. पानाची साईज एकदम प्रॉपर आहे ना? हो, मस्त एकदम. बरं बरं. 2 किंवा 3 फवारण्या झाल्या असतील, 2 वेळेला सोडून झाला असेल. बरं, किती दिवसांनी रिझल्ट वाटले हळदीला? लगेच 8-10 दिवसात फरक पडतो. लगेच क्वालिटी बदलते. क्वालिटी बदलते लगेच. दर वेळेला सोडल्यावर क्वालिटीत फरक दिसत असेल ना? हो. औषध सोडलं आणि फवारणी मारली की फवारणी केल्यावर लगेच फरक 8 दिवसात लगेच बदल होतो. बरं, हरकत नाही. आता हळद चांगली दिसते ना, समाधानकारक? आता एकदम मागच्यापेक्षा एकदम काळीमत झाली. व्हेरी गुड. काळी शार हळद दिसते, पानं पण चवडं आहे खाली, त्याच्यानंतर मांड पण चांगली करते, बुंदा वगैरे आपण जे म्हणतो त्याला, काळ्या पण चांगल्या मजबूत बनतात खालीन, आणि हाईटही छान झाली तिला. मस्त झाली. बरोबर आहे ना? एकंदरीत ओव्हरऑल जर आपण हळद म्हटली तर 1 नंबर हळद आहे. तुम्ही समाधानी आता ट्रीटमेंटवर? ट्रीटमेंट समावेश. चालेल. जसं तुम्ही सेवेची संधी दिली दादा, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.